नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वजाबाकीची एक भन्नाट ट्रिक शिकायला मिळणार आहे। ती ट्रिक जी आहे ती वैदिक गणिताच्या सहाय्याने, वैदिक मॅथ्सच्या रूल्सच्या सहाय्याने फॉलो होते। त्या ट्रिकच्या सहाय्याने आपण कोणतीही 2 अंकी संख्या असो, 4 अंकी संख्या असो, 5 अंकी असो, 6 अंकी असो, 7 अंकी असो, कोणत्याही संख्येची वजाबाकी खूपच सोप्या पद्धतीने करू शकतो। तो जो रूल आहे तो आहे ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10। वैदिक गणितचे असे खूप सारे वेगवेगळे रूल्स आहेत, सूत्र आहेत, ज्याच्या थ्रू गणित खूप सोपी होतात। आणि गणितांमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला आवड नसेल, नक्की त्याला सुद्धा गणितात आवड निर्माण होईल। ओके, चला तर पाहू हा जो रूल आहे तो कशा पद्धतीने इथे फॉलो केला जातो। इथे मी क्वेश्चन्स घेतलेले आहेत। फर्स्ट क्वेश्चन घेतलाय 100 - 92। ओके, जर का रूल जो आहे ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10, म्हणजे जी संख्या आपल्याला वजा करायची त्या संख्येमधला जो शेवटची संख्या आहे त्याला 10 मधून मायनस करायचं। तर 10 मधून जर मी मायनस केले 2 तर माझा आन्सर काय येणार 8 येईल। आणि जर का 9 मधून मायनस केले 9 म्हणजे 9 मधून 9 मायनस करायचा। ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 म्हणजे आधीची सर्व संख्या 9 मधून मायनस करायची। जर का 9 मधून मी 9 मायनस केले तर माझा आन्सर येईल 0। आणि आधीची जी संख्या आहे त्या संख्येमधून ती संख्या 1 मधून मायनस करायची। ओके, त्याच्यातनं 1 मायनस करायचं। जर मी 1 मायनस केलं तर आन्सर येईल 0, म्हणजे माझं उत्तर 100 - 92 किती येणार 8। ओके, नेक्स्ट अजून एक क्वेश्चन घेऊया। इथे 100 - 912 दिले। याच्यामध्ये 100 - 912 मधली जी संख्या लास्टची संख्या आहे 2, 912 मधली लास्टचा जो नंबर आहे तो आहे 2। हा जो नंबर आहे तो 10 मधून मायनस करणं। तर 10 मधून जर का मी 2 मायनस केले तर आन्सर काय येईल 8 येणार। नेक्स्ट आधीचे जे संख्या आहे ते 9 मधून मायनस करायचे। तर 9 मधून 1 मायनस केले तर आन्सर काय येईल इथं 8 येईल। आणि 9 मधून 9 मायनस केले तर आन्सर काय येणार 0। ओके, आणि इथे 1 मधून 1 मायनस करणार तर हे 0, म्हणजे 1000 मधून 912 जर मायनस केलं तर आन्सर येतं 88। आता पुढची जी संख्या आहे 1000 - 233। आता हे मी नाही सॉल्व्ह करणार आहे, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचंय। आणि जर का हा रूल समजला असेल तर तो त्या रूलच्या पद्धतीने हा सम सॉल्व्ह करा आणि नक्की कमेंटच्या थ्रू याचं उत्तर मला सांगा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला हे रूल समजलाय। ओके, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।